इयत्ता 10वी भाग 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील दुसऱ्या पाठाचं मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण या पाठातील आपण आतापर्यंतच्या भागामध्ये मेंडेलिव्हची आवर्त सारणीचे गुण व त्याची त्रुटी त्याच्या मर्यादा यांचा आपण अभ्यास केला आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी आज वापरामध्ये नाही, तर आज जी आवर्त सारणी वापरामध्ये आहे तिला आधुनिक आवर्त सारणी म्हणतात. त्या आवर्त सारणीमध्ये ज्याप्रमाणे मेंडेलिव्हचा आवर्ती नियम होता त्याप्रमाणे आधुनिक आवर्ती सारणीचा सुद्धा एक नियम आहे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा नियम आपल्याला माहीत आहे. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे जसा हा जो नियम आहे तशाच प्रकारचा तो नियम होता. तो नियम काय होता? मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. या ठिकाणी आधुनिक आवर्त सारणीमध्ये नियम तोच आहे, फक्त शब्दाचा फरक आहे. काय आहे? अणु अंकाचे आवर्ती फल. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असं आहे. तर ही जी आवर्त सारणी आहे ही आवर्त सारणी कशी तयार झाली, तिची भूमिका काय आहे? तर मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी माहिती नव्हती. म्हणजे आज आपल्याला जे माहीत आहे त्या काळामध्ये तेवढं संशोधन झालेलं नव्हतं. अणूच्या आतमध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन या धन, ऋण व प्रभाररहित कणांची माहिती त्या काळामध्ये नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनांची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधांचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. म्हणजे अणुअंक आणि इलेक्ट्रॉनची संख्या यांच्याशी काही संबंध आहे का याचा अभ्यास वैज्ञानिक त्या काळामध्ये करू लागले. त्या करत असताना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अणुअंक हा केवळ मूलद्रव्यांचा मार्गदर्शक अंक होता. त्या काळामध्ये मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जो अणुअंक हा जो भाग आहे मूलद्रव्याचा तो फक्त क्रमदर्शक होता. म्हणजे अणु क्रमांक 1 असेल तो 2 म्हणजे तो दुसऱ्या क्रमांकाचा, 3 तो तिसऱ्या क्रमांकाचा, म्हणजे फक्त क्रम दाखवण्यासाठी अणुअंक वापरले जात होते. अणुअंकाचं महत्त्व त्या काळामध्ये माहीत नव्हतं. सन 1913 इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोस्ले याने एक्सरे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्याचा अणुअंक, ज्याला आपण झेड या चिन्हाने दर्शवितो, अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रावरील धनप्रभार किंवा त्याची प्रोटॉनची संख्या आहे. हे त्यांनी पहिल्यांदा दाखवून दिलं. जे आज आपल्याला माहीत आहे हे त्यांनी पहिल्यांदा 1913 दाखवलं होतं हेनरी मोस्ले यांनी. मोस्लेने अनेक मूलद्रव्यांची अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा, आता महत्त्वाचा बदल होतो आहे पहा, अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले. त्यानुसार मेंडेलिव्हच्या आवर्त नियमात बदल करून आधुनिक आवर्त नियम मांडला गेला. तो असा: मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल आहे. तुम्हाला दोन्ही नियम माहीत असले पाहिजेत. मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. तर आधुनिक आवर्ती नियम आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. आता याच्या पुढे जाऊ. ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे जी मोस्ले यांनी तयार केली, तिचं स्वरूप त्यांनी मांडलं, ती कशा प्रकारची आहे? आधुनिक आवर्त सारणी व आवर्त सारणीचे दीर्घरूप: मॉडर्न पिरियॉडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. म्हणजे सर्व भरलेली आवर्त सारणी म्हणजे काय, तक्ता आहे फार मोठा, त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची माहिती त्याच्यामध्ये भरलेली आहे. त्याला आधुनिक आवर्त सारणी असं म्हटलं जातं. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर आत्तापर्यंत डोबरायनर, न्यूलँड्स, त्याच्यानंतर मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली होती. परंतु आता मात्र अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मोस्ले यांनी मांडणी केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी होय. अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते. मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची आवर्ती अचूकपणे आणि त्यांचे भाकीत अचूकपणे करता येते. आधुनिक आवर्त सारणीला आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. कारण मेंडेलिव्ह यांची जी आवर्त सारणी होती ती त्या काळात ज्ञात असलेल्या मूलद्रव्याविषयी होती. परंतु आज जी आवर्त सारणी वापरली जाते त्यामध्ये
माहीत असलेल्या सर्व मूलद्रव्यांचं त्याच्यामध्ये सर्व मूलद्रव्यांचं त्याच्यावर स्थान देण्यात आलेलं आहे आणि तिथं स्वरूपही जरा मोठं आहे. त्यामुळे तिला काय म्हणतात, दीर्घरूप आवर्त सारणी असेही म्हणतात. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंक नुसार केलेली आहे. म्हणजे एक अणुअंक ज्या मूलद्रव्याचा आहे तो 1 क्रमांकाला, ज्याचं 2 आहे 2, ज्याचा अणुक्रमांक 3 आहे तो 3ऱ्या क्रमांकाला, ज्याचा अणुअंक 4 4थ्या क्रमांकाला. म्हणजे अणुक्रमांकामध्ये असं नियमितता आहे. अशी नियमितता अणुवस्तुमानांकामध्ये नव्हती. तर पहा तक्ता 2.7 पाहू आपण नंतर. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. मेंडेलिव्हने काय केलं होतं, हायड्रोजनचं अणुवस्तुमान 1 असल्यामुळे त्याला पहिल्या क्रमांकावर स्थान दिलं आणि त्याचे गुणधर्म जुळतात हॅलोजन गटाशी आणि त्याला स्थान आहे 1 नंबरला. म्हणजे अल्कधातूंच्या गटामध्ये त्याला स्थान आहे आणि अल्कधातूंशी गुणधर्म जुळतात आणि त्याचे गुणधर्म हॅलोजन यांच्याशी जुळतात. मग आता त्याला कोणतं स्थान द्यावं, ही जी अनिश्चितता होती मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, ती अनिश्चितता त्याच्या स्थानाविषयीचा तो संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. म्हणजे हायड्रोजनचं स्थान तेच आहे, पहिल्या गणातच नंबर 1ला आहे. आपण मागील इतिहासामध्ये पाहिले आहे की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्या एकूण संख्येवरून ठरते आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या ही अणुअंका इतकीच असते. आता आपण पाहिलेलं आहे, अणू हा उदासीन असतो. अणू उदासीन का असतो, तर अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या आणि त्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. अणूच्या केंद्रामध्ये धनप्रभारित प्रोटॉन असतात आणि केंद्राच्या बाह्य भागामध्ये वेगवेगळ्या कक्षेमध्ये वेगवेगळ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉनचं वितरण झालेलं असतं. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 1 2 3 4 5 6 7 8, तिसऱ्या कक्षेमध्ये उरलेले इलेक्ट्रॉन. म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं मूलद्रव्याचा अणुअंक राहील, म्हणजे इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढेच प्रोटॉन अणुअंकामध्ये मूलद्रव्यांच्या केंद्रामध्ये असतात, अणूच्या केंद्रामध्ये असतात आणि त्या केंद्राच्या भोवताली इलेक्ट्रॉन परिभ्रमण करीत असतात. हे आज आपल्याला माहीत आहे. तर ही जी संख्या आहे प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची, ही अणुअंका इतकीच असते. जेवढा अणुअंक आहे तेवढेच प्रोटॉन असतात. अणुअंक जर 5 असेल, प्रोटॉन 5 असतात, इलेक्ट्रॉनसुद्धा 5च असतात. प्रोटॉन जर 11 असतील तर हे 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, तिसऱ्या कवचामध्ये 1, एकूण इलेक्ट्रॉन झाले 2, 8 आणि 1, 2, 8 आणि 1 असे 2, 8, 10 आणि 1 म्हणजे 11. 11 इलेक्ट्रॉन ज्या मूलद्रव्यामध्ये आहेत त्याची रचना अणूची अशा प्रकारची राहील. म्हणजे 11 प्रोटॉन आहेत त्याच्यामध्ये आणि 11 इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत. म्हणजे काय, ह्या वाक्याचा पुन्हा एकदा आपण अभ्यास करू. अणूमधील इलेक्ट्रॉनची एकूण संख्या अणुअंका इतकीच असते. म्हणजे जेवढी प्रोटॉनची संख्या आहे धनप्रभारित तेवढीच ऋणप्रभारित इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा असते. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण त्याच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. ज्याप्रमाणे मूलद्रव्याचा गुणधर्माचा संबंध अणुवस्तुमानाशी लावण्यात आला होता आत्तापर्यंतच्या आवर्त सारणींमध्ये, तर या आवर्त सारणीमध्ये आपल्याला स्पष्टपणे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा संबंध हा मूलद्रव्याच्या अणुअंकाशी आहे हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आता हा जो भाग आहे, हा एवढा जरा डोके चालवा, हा जो भाग आहे एवढा भाग या वर्षीच्या अभ्यासक्रमातून मूल्यमापनासाठी वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा आपला विचार करायचा नाही. आता ही जी आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीची रचना कशी आहे, आधुनिक आवर्त सारणी जी म्हणतोय आपण ती कशी आहे, तिची रचना कशी आहे, त्याच्यात आवर्त किती आहे, त्याच्यात गण किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आता मी काय करतो, समोर आवर्त सारणी स्क्रीनवर आणतो आणि त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगत जातो. लक्षपूर्वक तुमच्या पुस्तकातली आवर्त सारणी किंवा पुस्तकात दिलेली माहिती समोर ठेवा. आवर्त सारणी माझ्या स्क्रीनवर आहे. एखादी वही आणि पेन सोबत ठेवा.
तुम्हाला वाटलेली माहिती कागदावर लिहून घ्या वहीवर. ठीक आहे. हे पहा, ही आधुनिक आवर्त सारणी तक्ता 2.7. आता तिथं आलं होतं आपल्याला 2.7 पहा म्हणून. आता आपण तक्ता पाहतोय. आधुनिक आवर्त सारणी. हे आवर्त सारणीचं वैशिष्ट्य काय पहा, याच्यामध्ये 7 आवर्त आहेत. आवर्त कशाला म्हणतात आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं. जी नावं मेंडेलीव यांनी त्यांच्या आवर्त सारणी दिली होती तशीच नावं याच्यामध्ये आहेत. आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. हे बघा, ही आडव्या ओळी आहेत. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. ही 7वी. आणि उभ्या स्तंभांना हे उभे स्तंभ आहेत. हा एक स्तंभ, हा एक स्तंभ, हा एक स्तंभ, हा एक स्तंभ. हे सर्व काय आहेत? उभे स्तंभ आहेत इथपर्यंत. आणि आडव्या ओळी आणि उभे स्तंभ, आडव्या ओळी आणि उभे स्तंभ यांच्यापासून काय तयार होतो? चौकट तयार होते, एक रकाना तयार होतो. या प्रत्येक ठिकाणी एक रकाना दिसतोय आपल्याला. याच्या रेषा काढून टाकलेल्या आहेत, फक्त तक्ता आपल्याला दिसतोय. ही अशी रेष, ही 1 2 3 ही चौथी ओळ. ही ओळ इथपर्यंत आहे. म्हणजे हे पहिलं आवर्त. हे पहिलं आवर्त. पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य आहेत, H आणि शेवटी हेलियम He. हे दुसरं आवर्त आहे. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन डावीकडे उजवीकडे जाताना बघा, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे तिसरं आवर्त आहे. आडव्या ओळी बघा, आडव्या ओळी डावीकडून उजवीकडे आडव्या ओळी ज्या आहेत त्यांना आवर्त असं म्हणतात. आता उभे स्तंभ, हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, हा तिसरा स्तंभ, चौथा, 5वा, 6वा, हे काय आहेत? उभे स्तंभ आहेत. आडव्या ओळी आणि उभे स्तंभ यांच्यापासून काय तयार होईल? चौकट तयार होते. काय तयार होते? ही उभे स्तंभ आहेत आणि ही आडवी ओळ. आता काय तयार झालं? इथे एक स्तंभ तयार झाला, म्हणजे चौकट तयार झाली, रकाना तयार झाला. आणि ह्या चौकटीमध्ये मूलद्रव्याचं नाव आणि त्याच्या मूलद्रव्याचं नाव आणि त्याच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात त्याचा अणुअंक लिहिलेला आहे. पहा, हायड्रोजनचा अणुअंक आहे 1, लिथियमचा आहे 3, इकडे हेलियम इकडे गेलेला आहे आपल्या उजव्या बाजूला 4, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, 14, 15, 16, 17, हे 17 आणि मग आर्गॉन 18. हे आवर्त सारणीचं अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. आता आडव्या आवर्त आणि उभे स्तंभ या चौकटीमध्ये आता ही माहिती झाली आहे जवळपास. आता ह्याच्यामध्ये या आवर्त सारणीमध्ये धातू, अधातू, धातू सदृश मूलद्रव्य या सगळ्यांना याच्यामध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि याची रचना कशी आपण बघू एकदा. एकूण पहिल्या आवर्तामध्ये 2 मूलद्रव्य, हायड्रोजन आणि हेलियम. दुसऱ्यामध्ये लिथियमपासून ते निऑनपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. तिसऱ्यामध्ये सुद्धा 8 आहेत. चौथ्यामध्ये 18 आहेत. म्हणजे एकूण 18 गण आहेत ना, प्रत्येक रकाना भरलेला आहे, त्यामुळे 18 आहेत. अशा पद्धतीनं मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. आणि एकूण 118 चौकटी आहेत. किती आहेत? एकूण 118 चौकटी आहेत. ह्या 118 चौकटी. 118 चौकटी म्हणजे 118 मूलद्रव्य, प्रत्येक चौकटीमध्ये एक मूलद्रव्य. त्या पद्धतीने 118 मूलद्रव्याच्यामध्ये आत्तापर्यंत शोधली गेली आहेत आणि सर्वांची स्थानं निश्चित करून आता ही आवर्त सारणी पूर्णपणे भरलेली
आपल्याला पाहायला मिळते. आता ह्या आवर्त सारणीचे 4 भाग केलेले आहेत. किती वेळ झाला मला बघू दे एकदा. 15 मिनिट. ठीक. या आवर्त सारणीचे 4 भाग केलेले आहेत. पहिला भाग आहे यस खंड. हे बघा एस खंड, हा एस खंड. अरे थोडं अजून लहान करावं लागेल मला या आवर्त सारणीला. 1 मिनिट. हा यस खंड. यस खंड किती आहेत? पहिलं आणि दुसरं गण एवढा भाग यस खंडामध्ये आहे. पी खंड हा एवढा भाग पी खंडामध्ये आहे. डी खंड एवढा भाग डी खंड म्हणून ओळखला जातो. आणि खाली 2 रकाने, 2 पट्ट्या दिल्या आहेत रकान्यांच्या. इथं हा एवढा भाग, हा एवढा भाग, हे जे 2 रकाने आहेत, हे एकाचं नाव आहे लॅन्थेनाइड श्रेणी आणि दुसरी आहे ॲक्टिनाइड श्रेणी. त्याला एफ खंड असं म्हणतात. म्हणजे एस, पी, डी आणि एफ असे 4 खंडामध्ये या आधुनिक आवर्त सारणीची विभागणी केलेली आहे. आता यस खंड पहिले 2 गण, तिसऱ्या गणापासून ते 12व्या गणापर्यंत, इथून इथपर्यंत हा जो भाग आहे, हे एवढे मूलद्रव्य हे सगळे काय आहेत? डी खंडामध्ये मोडणारे आहेत. 13 पासून ते 18 पर्यंत हा जो शेवटचा आहे, हा गण शून्य गणसुद्धा ज्याला म्हणतात, निष्क्रिय वायूंचा गणसुद्धा म्हणतात, 18वा गणसुद्धा त्याला म्हणतात. तर 13 ते 18 हे एवढे मूलद्रव्य हे कशामध्ये येतात? पी खंडामध्ये येतात. हे पी खंडामध्ये येतात. आणि हा शेवटचा एफ खंड, हा एफ खंड म्हणजे याच ठिकाणी एवढे मूलद्रव्य आहेत. पुन्हा एकदा सगळं असं होतं. हा जो भाग आहे किती? 57 ते 71. अणुअंक किती आहे? 57 ते अणुअंक 71. हे जे मूलद्रव्य आहेत 57 पासून ते 71 पर्यंत, या सर्व मूलद्रव्यांचे गुणधर्म सारखे आहेत. या सगळ्यांचे गुणधर्म सारखे आहेत. त्यामुळे यांना एकाच गणामध्ये, एकाच चौकटीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. आता एवढी नावं याच्यात कशी लिहायची? मग त्याला खाली एक वेगळं स्थान दिलं. पहिला मूलद्रव्य आहे लॅन्थॅनियम, त्यामुळं याला काय नाव दिलं? लॅन्थेनाइड श्रेणी. त्याच्या खाली आहे त्याच गणामध्ये ही श्रेणी, त्याला पहिलं मूलद्रव्य आहे ॲक्टिनियम, त्यामुळे त्याला ॲक्टेनाइड श्रेणी असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं ही जी आधुनिक आवर्त सारणी त्याची रचना झालेली आहे. आता याच्यामध्ये धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य हे सगळे याच्यामध्ये आहेत. यामध्ये एक नागमोडी रेषा आपल्याला दिसते बघा. एक ही अशी नागमोडी रेषा दिसते. ही जी नागमोडी रेषा आहे, या नागमोडी रेषेच्या डावीकडे धातू मूलद्रव्य आहेत आणि उजवीकडे अधातू मूलद्रव्य आहेत. अधातू मूलद्रव्य आहेत 19 आहेत. तुम्ही मोजून घ्या. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, जेनॉन, रेडॉन असे हे आणि हे सगळे एवढे, हे सर्व किती आहेत? 19 अधातू मूलद्रव्य आहेत. आणि इकडचे 93, हे सगळे इकडचे 93 जे मूलद्रव्य आहेत, हे सगळे बाकीचे सगळे कसे आहेत? धातू मूलद्रव्य आहेत. आणि आता राहिलं कोणता गट? अधातूंचा, धातू सदृश मूलद्रव्यांचा राहिला आहे 6 मूलद्रव्य. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेलुरियम. 1 2 3 4 5 6 मूलद्रव्य काय आहेत? हे धातू सदृश आहेत. धातू, अधातू, धातू सदृश्य अशा सर्व मूलद्रव्यांना या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने ही आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी आपली तयार होते या ठिकाणी. आता थोडं किती वेळ झालेला आहे? हां ठीक आहे, अजून थोडं पुढे जाऊ. आता इथपर्यंत आपण सगळं नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. इथपर्यंत आपण पाहिले आतापर्यंत. आता थोडं पुढे जाऊ. आधुनिक आवर्त सारणीचे इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपणाच्या बाबतीत आधुनिक आवर्त सारणीचं गुणधर्म काय आहे बघू आपण. आता
मॉडर्न पिरियॉडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. मागच्या इयत्तेमध्ये आपल्याला मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हा भाग झालेला आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपण कशाला म्हणायचं? मूलद्रव्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनची कक्षेनुसार जी विभागणी असते त्या विभागणीला मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणतात. आपण मागच्या इयत्तेमध्ये इयत्ता 9वीमध्ये आपण पाहिलेलं आहे. ते त्याचं एक थोडक्यात आपण बघून घेऊया. चला ठीक आहे. उदाहरणार्थ आपण सोडियमचं प्रसिद्ध उदाहरण घेऊ. सोडियमचा अणुअंक आहे 11. किती आहे? 11. म्हणजे 11 प्रोटॉन आहेत आणि 11 इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत. म्हणजे 11 इलेक्ट्रॉन त्याच्या सर्व अणुकेंद्राच्या बाह्य बाजूला त्याच्या सभोवती परिभ्रमण करतात. हा प्रोटॉन. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे? 2, 8 आणि 2, 8 आणि 1. 11 आहेत ना. पहिल्या कवचामध्ये 2, पहिल्या कक्षेमध्ये. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 आणि 8 10 आणि 1 11. 11 इलेक्ट्रॉनच्या आपल्याला इथं या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन शिल्लक होतं. म्हणजे 2 8 1 इलेक्ट्रॉन ही जी लिहिण्याची पद्धत आहे आपण काय लिहिलेलं आहे? सोडियम या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण लिहिलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणजे काय? मूलद्रव्यामध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची कक्षेनुसार विभागणी, त्यामुळे इलेक्ट्रॉन स्वरूपण. आता सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत ही संपूर्ण आकृती काढायची गरज नाही प्रत्येक वेळेस आपल्याला. फक्त हे जरी पाहिलं 1 2 8 1 हे जरी आपण पाहिलं तर शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हे आपल्याला याच्यावरून कळायला पाहिजे. आता एक मूलद्रव्य आहे, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2 8 2. म्हणजे त्याचा अणुअंक आपल्याला सांगता आला पाहिजे याच्यावरून. त्याचा अणुअंक किती राहील? 12. 2 आणि 8 10 आणि 2 12. त्याचा अणुअंक आहे 12. म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहेत? 12. प्रोटॉन किती आहेत? 12. शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. अशा पद्धतीने आपल्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या आधारावर सुद्धा कशा पद्धतीने मूलद्रव्यांची मांडणी त्या आधुनिक आवर्तसारणीमध्ये केलेली आहे हे आता आपल्याला पाहायचं आहे. आता इलेक्ट्रॉन स्वरूप म्हणजे काय तुम्हाला लक्षात आले? ठीक आहे. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आता आपण पाहिले आवर्त म्हणजे काय? डावीकडून उजवीकडे जी ओळ आहे आडवी ओळ, त्या आडव्या ओळीला काय म्हणतात? आवर्त म्हणतात. आणि उभ्या ओळींना गण असं म्हटलं जातं. तर आपण ते पुन्हा एकदा आवर्त सारणी बघू. आता ही आवर्त सारणी. आता काय दिसतं? शेजारी शेजारी जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा फरक असतो, परंतु दूर जे मूलद्रव्य आहेत त्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच फरक असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सोडियम प्रातिनिधिक म्हणून तिसऱ्या आवर्तनाचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. तर हे तिसरं जे आवर्त आहे हे सोडियमपासून ते आर्गॉनपर्यंत डावीकडे सोडियम आहे आणि उजवीकडे या आवर्त पहिला आवर्त, दुसरा आवर्त आणि तिसरा आवर्त. तर तिसऱ्या आवर्ताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोडियम आहे, नंतर मॅग्नेशियम, त्यानंतर ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि मग आर्गॉन. म्हणजे असे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मूलद्रव्य या एका तिसऱ्या आवर्तामध्ये आहेत. आता सोडियमचं गुणधर्म मॅग्नेशियमचे थोडेफार वेगळे आहेत. मॅग्नेशियमचे गुणधर्म ॲल्युमिनियमचे थोडेफार वेगळे आहेत. सोडियमपेक्षा जास्त वेगळे आहेत. सिलिकॉनचे गुणधर्म सोडियमपेक्षा अजून जास्त वेगळे आहेत. म्हणजे एखाद्या मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्यापासून जेवढं दूर जाईल तेवढं त्याच्या गुणधर्मामध्ये फरक पडत जातो. क्लोरीन हा अधातू आहे, सोडियम हा धातू आहे. तर आर्गॉन हा निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे. म्हणजे गुणधर्मामध्ये
आवर्त सारणीमध्ये गुणधर्मामध्ये डावीकडून उजवीकडे खूप फरक पडत जातो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य प्रवणता दिसून येते. आता आवर्तामध्ये असं गुणधर्मामध्ये फरक दिसतो आपल्याला. तर गणामध्ये काय अवस्था आहे बघू. गण म्हणजे आता आपण 17वं गण, त्याला हॅलोजन गणसुद्धा म्हणतात. 17वं गण आपल्याला प्रतिनिधीमध्ये म्हणून पाहायचं आहे. त्याच्या सारखेपणा व गुणधर्मामध्ये हलकी प्रवणता म्हणजे थोडा बदल हलका बदल दिसून येतो. कारण एकाच गणामध्ये स्थान असल्यामुळे त्यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य जास्त आहे. एकाच आवर्तामध्ये आहे म्हणजे साधर्म्य नाही. एकाच आवर्तामध्ये आहे म्हणजे त्यांच्या कक्षासारख्या आहेत. जे मूलद्रव्य तिसऱ्या कक्षेमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या 3 कक्षा आहेत. सगळ्यांच्या 3 कक्षा आहेत. प्रत्येक मूलद्रव्याला 3 कक्षा आहेत. दुसऱ्या आवर्तामध्ये जे मूलद्रव्य आहे त्याला प्रत्येकाला 2-2 कक्षा आहेत. पहिल्या आवर्तामध्ये जे मूलद्रव्य आहेत त्या दोघांनाही 2-2 कक्षा आहेत. म्हणजे आवर्त क्रमांक आणि त्या मूलद्रव्यांची कक्षेची संख्याही सारखी आहे. परंतु गणाच्या बाबतीत तसं नाही. वरून खाली मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य आणि प्रवणता आपल्याला दिसून येते. आणि कशामुळे आहे. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहे. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात आवर्तनामध्ये आहे किंवा ठेवलेले आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. आता उदाहरण आपण घेऊ एक. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8 आणि 5. किती 2, 8 आणि 5 असं त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. 2, 8 आणि 5 म्हणजे पहिलं कवच, पहिले कक्षा, दुसरी कक्षा आणि तिसरी कक्षा. म्हणजे हा मूलद्रव्य 3 कक्षा आहेत ना याला, म्हणजे हा मूलद्रव्य 3ऱ्या कक्षेमध्ये आहे. बरोबर आहे. 3ऱ्या कक्षेमध्ये पहिला जो मूलद्रव्य आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहणार आहे. 2, 8, 1. 2, 8 आणि 1. दुसऱ्या मूलद्रव्याचं काय राहणार आहे. 2, 8, 2. हे बघा हा मॅग्नेशियम, त्याचा अणुअंक आहे 12. 2, 8, 2. तिसरं कोण आहे. 2, 8, 3. शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत. 3 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे हा आहे ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर आहे सिलिकॉन. 2, 8, 4. त्याच्यानंतर आहे फॉस्फरस. 2, 8, 5. या ठिकाणी त्याचं स्थान आहे हे आपण सांगू शकतो. फक्त इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून सुद्धा आपण मूलद्रव्याचं स्थान की तो कोणत्या आवर्तनात आहे व तो कोणत्या गणामध्ये आहे त्याचं मूलद्रव्याचं स्थान आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता हा जो भाग आहे चौकटीतला हा पाहू आपण आता. गण व आवर्ताची वैशिष्ट्ये. मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य प्रवणता असते. मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे, कारण आवर्त काय आहेत आडव्या ओळी आहेत, त्यामुळे डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये जास्त फरक दिसतो. तर गणामध्ये वरून खाली येताना गुणधर्मामध्ये सारखेपणा आणि थोडा बदल दिसून येतो. फार जास्त फरक दिसून येत नाही. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात असं आपल्याला दिसून येते. आता हा जो गुणधर्म आहे ही आपण आता ह्या एवढ्या पाठापुरता आपल्याला ठेवू. याच्यानंतर गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्या बाबतीत आवर्त सारणी काय सांगते ही आपला जर वेळ असेल तर बघू. नाही, जवळपास 30 मिनिटाचा हा तास होतो आहे. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबू. पुढच्या पाठामध्ये आपण गण व इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या बाबतीत आवर्त सारणीचे वैशिष्ट्य काय आहे आणि एक 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 गुणधर्म घेऊन आपण त्या आवर्त सारणीचा अभ्यास करू. एवढ्यापुरता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. अभ्यास करा. हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे की व्हिडिओ पाहत असताना व्हॉट्सअपवर मी जेव्हा व्हिडिओ टाकतो आपल्या ग्रुपमध्ये तेव्हा त्या व्हिडिओला क्लिक न करता खाली जी लिंक दिलेली असते त्या लिंकला क्लिक करा, जेणेकरून तो संपूर्ण यूट्यूबचं तो पान उघडेल
आणि त्या पानावर सबस्क्राईब नावाचं जे बटन आहे त्याला सबस्क्राईब करा. एखाद्या वेळेस मला व्हिडिओ पाठवायला उशीर होतो, परंतु तुम्ही सबस्क्राईब जर केलं असेल तर मी व्हिडिओ तयार केल्याबरोबर अपलोड केलं की त्याची सूचना तुम्हाला मिळते आणि तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. काळजी घ्या, अभ्यास करा.